नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वी नंतर जर LLB हा कोर्स करायचा असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि त्यानंतर तुम्हाला LLB या फील्डकडे यायचं असेल तर त्यासाठी बघा तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी सुरुवातीला एक CET द्यावी लागत असते। CET म्हणजे एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असते। त्या एक्झाम मध्ये जे काही तुम्हाला मार्क्स पडतील त्या मार्कच्या बेसिसवर तुमची ॲडमिशन प्रोसेस चालू असते। तर बघा अकॅडमिक इयर 25-26 जे आहे तर या वर्षी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल या LLB कोर्सेसला तर त्यासाठी बघा आता CETचे जे फॉर्म आहे तर ते फॉर्मला जे ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहेत। तर या अगोदरच सुरुवात झालेली होती। या अगोदर जी लास्ट डेट होती ती पण एकदा वाढवून दिलेली आहे, परत सेकंड टाइमला पण एकदा वाढवून दिलेली आहे आणि परत एकदा थर्ड एक लास्ट डेट एक्सटेन्शन जे आहे तर ते CET सेलना दिलेलं आहे। तर त्याच विषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। सुरुवातीला जी नोटीस आहे तर ती नोटीस विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात। एक्सटेन्शन टू द ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग CET 2025 हे थर्ड एक्सटेन्शन त्यांनी दिलेलं आहे 28 फेब्रुवारी 2025 ला। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, विथ रेफर टू द अबाव नोटीस स्टेट CET सेल ऑफिस रिसीव रिक्वेस्ट फ्रॉम कैंडिडेट्स एंड पेरेंट्स रिगार्डिंग एक्सटेंशन टू द फॉर्म फिलिंग CET 2025 for the courses mentioned below. Hence, considering the academic interest of the candidate, CET cell has decided to give extension for online registration and application form filling for the courses as mentioned below. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट्स राहिलेले असतील किंवा काही त्यांच्या फी पेमेंट करण्यासाठी पैसे कमी असतील किंवा काही कारणांमुळे किंवा इतर जे काही कारण असतील तर त्यामुळे त्यांचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म भरायचा राहिलेला होता। पण सगळ्यांची विद्यार्थ्यांची पालकांची सगळ्यांची रिक्वेस्ट CET सेलला केल्यानंतर त्यांनी डेट एक्सटेंड करून दिलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा LLB 5 इयरचा जो कोर्सेस आहे तुम्ही 12वी नंतर करू शकता, म्हणजे 12वीच्या बेसिसवर करायचा आहे तुम्ही हा। तर त्यासाठी बघा 3/1/2025 ला सुरुवात झाली होती ॲप्लिकेशनला आणि आता थर्ड एक्सटेन्शन मिळून बघा तुमची जी लास्ट डेट असणार आहे तर ती लास्ट डेट किती आहे बघा 17 मार्च 2025। 17 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन आणि फॉर्म फिल करू शकता। तसेच त्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे। त्यानंतर पुढचा जो कोर्सेस आहे महाराष्ट्र LLB 3 इयर CET 2025 हा जो कोर्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही हा कोर्स करू शकता। मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला हा कोर्स 3 वर्षाचा लागणार आहे कंप्लीट करण्यासाठी। त्यानंतर बघा याच्यासाठी ॲप्लिकेशनला बघा 17 डिसेंबर 2024 ला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली होती। आता एक्सटेन्शन भेटून बघा 1/3/2025 ते 17/3/2025 म्हणजे याची पण डेट जी आहे तर ती 17/3/2025 ही लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इफ कॅन्डिडेट हॅज एनी इन्क्वायरी रिगार्डिंग द ॲप्लिकेशन फॉर्म ही शी शुड सेंड मेल टू CET help desk @maharashtracet.org or can raise the query through candidate help module। बघा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय अडचणी आल्या तर तुम्हाला हा जो ईमेल ID दिलेला आहे CET helpdesk.maharashtracet.org या मेलवर तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारू शकता। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो नंतर काय सांगितलेलं आहे, न फर्दर एक्सटेन्शन विल बी गिवन आफ्टर द अबाव डेट्स कॅन्डिडेट शुड टेक नोट ऑफ दिस। बघा यानंतर तुम्हाला डेट जी आहे तर ती डेट वाढून मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। अशा प्रकारे ही नोटीस होती। लास्ट डेट जी आहे तर ती लक्षात ठेवायची आहे 17/3/2025। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी बघा लिंक लागणार आहे तर काय करायचं आहे, CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। गेल्यानंतर बघा या ठिकाणी विंडोच्या राईट साईडला या ठिकाणी बघा ॲरो दिसत असेल, ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25 आणि त्याखाली बघा CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 25-26
ही सेकंड नंबरची जी लिंक आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर साइन इनचे पेज ओपन झालेले दिसेल. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक आयडी पासवर्ड तुम्हाला मिळून जाणार आहे. आयडी पासवर्ड मिळाल्यानंतर या पेजवर परत यायचं आहे साइन इनच्या. या ठिकाणी तुम्हाला आयडी टाकून घ्या, पासवर्ड टाकून घ्या आणि साइन इन व्हायचं आहे. साइन इन झाल्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. व्यवस्थित तुमचे पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स सर्व व्यवस्थित टाकून घ्या. डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित सगळा फॉर्म फिल केल्यानंतर लास्टला मग तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करताना सुरुवातीला जो फॉर्म आहे तर तो व्यवस्थित भरला आहे की नाही, डेट किंवा तुमचं नावाचं स्पेलिंग, वडिलांच्या नावाचं स्पेलिंग, आईच्या नावाचं स्पेलिंग व्यवस्थित भरलेलं आहे की नाही ते एकदा चेक करा आणि त्यानंतरच फायनल पेमेंट करा. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी CET रिलेटेड जसं एज्युकेशन रिलेटेड खूप सारे मी व्हिडिओ शेअर करत असतो. जर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.